नमस्कार, मी प्रिया माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। हा व्लॉग आहे डोहाळ जेवणाचा। बसा बसा। ही आहे माझी छोटी भाऊचे दीपाली आणि माझा भाऊ सुनील, जिचं होतं आज डोहाळ जेवण। हा करा, चला करा, उठा उठा, हो ना, उठा उठा उठा। एका चिमुकल्याची चाहूल लागली आणि त्याची येण्याची तयारी इथे सुरू आहे, तर त्यासाठी हा प्रोग्राम सेलिब्रेट होतो आहे। हळू हळू हळू। खरं सांगायचं म्हटलं तर ह्या गाण्याचे लिरिक्स जे असतात ते मी जास्त ऐकले नव्हते, त्यामुळे डान्स कसा करायचा कळत नव्हतं मला। त्यानंतर मी आणि पल्लवीने इथे छान डान्स केला। डोहाळ जेवणाच्या प्रोग्रामसाठी मी आणि पल्लवी आम्ही रात्रीच पुण्याहून संभाजीनगरला आलो होतो। रात्रभर प्रवास करून सकाळी सगळं घरचं काम आवरल्यानंतर आम्ही इकडे पुन्हा डेकोरेशन आणि बाकीच्या गोष्टी मॅनेज केल्या आणि खूप सुंदर असा प्रोग्राम इथं स्टार्ट झाला। छानपैकी फोटोशूट वगैरे केल्यानंतर आम्ही आता इथे डोहाळ जेवणाची ओटी भरण्याचा कार्यक्रम स्टार्ट केला होता। थोडेफार गाणे म्हटल्यानंतर काही पाळणे वगैरे इथे म्हटल्यानंतर आम्ही करतो आहे केक कटिंग आणि त्यानंतर आहे छानपैकी जेवणाचा कार्यक्रम। सो ब्युटिफुल असा ब्लू आणि पिंक कलरचा केक घेतला आहे इथे आणि डॅड टू बी आणि मम टू बी इथे केक कट करताना दिसत आहे आणि एकमेकांना प्रेमाने भरवत आहे विथ फोटोशूट। तो ही आहे माझी क्यूट अशी प्रिन्सेस अशी डॉल अशी भाची जी की खूप गोड आहे। टिया रानी बड़ी सहानी, प्रिश्का रानी जैसी सहानी। इकडे बघ इकडे। सिया रानी बड़ी सहानी, प्रिश्का रानी जैसी सहानी। दोघींना बी झोप येते।
आम्ही रात्री तिथेच थांबलो होतो. सगळा प्रोग्राम अरेंज केला. ऑलमोस्ट 1:30-2 वाजले होते रात्रीचे सगळ्या गोष्टी सॉर्ट आउट करायला आणि सगळे पाहुणे वगैरे जेवण वगैरे व्यवस्थित सगळं आवरून ठेवण्यासाठी. मला तर खूप झोप येत होती आणि दुसऱ्या दिवशी पटकन उठून मी पुरणाचा स्वयंपाक बनवला. ही आहे मी बनवलेली छान छान पुरणाची पोळी, कारण आज होतं वटसावित्री पौर्णिमेचं सेलिब्रेशन आणि मला पुण्यालाही पुन्हा निघायचं होतं. सो त्यासाठी मी सकाळी लवकर उठून फास्टमध्ये स्वयंपाक केला आणि त्यानंतर सर्व घर आवरून छान अशी साडी घातली. प्रिशकालाही सुंदर तयार केलं आणि पूजेसाठी मी बाहेर आली वडाच्या फेऱ्या मारण्यासाठी, जेणेकरून माझ्या पतिदेवांना दीर्घ आयुष्य लाभावं आणि आमचा संसार सुखाने राहावा. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग माय होल व्हिडिओ. बाय.